नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सेवक मंडलिक तुमच्या सर्वांचं पुन्हा एकवार स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1 चा जो धडा सुरू केलेला आहे अंकगणिती श्रेणी याचा शेवटचा सराव संच म्हणजे सराव संच 3.4 आज आपण एका लेक्चरमध्ये संपवणार आहोत. तो पण बेसिक कन्सेप्ट सहित. तर चला वेळ न घालवता आपण सराव संचाला सुरुवात करू आणि त्याच्या आधी बेसिक कन्सेप्ट बघूया. ओके, सराव संच 3.4 हा आपण आज बघणार आहे. ओके, ही जी बॅच आपण स्टार्ट केलेली आहे बेस्ट ऑफर्स 2027 ही अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांना 2027च्या बोर्ड परीक्षेमध्ये मॅथ मध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे. ओके, अजूनपर्यंत जर तुमच्या मित्रांना ह्या बॅचविषयी माहिती नसेल तर नक्की त्यांना ही लिंक शेअर करा, कारण की त्यांना देखील याचा फायदा झाला पाहिजे. तर चला वेळ घालवता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. सर्वप्रथम जो टॉपिक आहे बघा, तो आहे अंकगणिती श्रेणीचे उपाययोजन. ओके, पहिला चॅप्टर बघितला आपण 2 चलातील रेषीय समीकरणे, दुसरा बघितला वर्ग समीकरणे. त्यांच्यामध्ये सुद्धा शेवटचा जो टॉपिक होता तो होता उपयोजन. दुसऱ्यामध्ये पण वर्ग समीकरणामध्ये पण शेवटचा जो टॉपिक होता तो उपयोजन, आणि याच्यामध्ये सुद्धा जो शेवटचा टॉपिक आहे तो आहे उपयोजन. मग हे उपयोजन म्हणजे काय तर लक्षात ठेवायचं, उपयोजन म्हणजे काय, हा जो चॅप्टर आपण शिकलो याचं लागूकरण कुठं कुठं होतं. ओके, आणि उपयोजन ज्या ठिकाणी तुम्हाला येतं त्या ठिकाणी शाब्दिक उदाहरण येतात. ओके, जसं तुम्ही 3.1 एक्झरसाइज मध्ये शिकले, तुम्हाला रेडीमेड अंकगणिती श्रेणी दिलेली होती, त्यानंतर 3.2 मध्ये पण दिलेली होती. ओके, पण आता 3.4 मध्ये काय करायचंय, जे शाब्दिक उदाहरण तुम्हाला दिलेलं असेल ते सगळ्यात पहिले समजून घ्यायचंय. ते समजून घेतल्यानंतर सगळ्यात पहिले काय करायचंय, उदाहरण काळजीपूर्वक वाचायचं. स्टेप देतो, उदाहरण काळजीपूर्वक वाचणे, उदाहरण काळजीपूर्वक वाचणे. ओके, हे काळजीपूर्वक वाचल्यानंतर काय करायचंय, नंबर 2 अंकगणिती श्रेणी तयार करायची. अंकगणिती श्रेणी तयार करणे, सगळ्यात पहिली स्टेप उदाहरण काळजीपूर्वक वाचायचं. ते वाचल्यानंतर अंकगणिती श्रेणी तयार करायची आणि मग बघायचे उदाहरणामध्ये काढायला काय लावलंय. ओके, लक्षात ठेवायचं, जर उदाहरणामध्ये पद काढायचं असेल, ओके, इतक्या नंबरचं पद काढा, 24व्या नंबरचं पद काढा, 23व्या नंबरचं पद काढा, 100 नंबरचं पद काढा, तर त्या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. TN = A प्लस इन ब्रॅकेट n-1 इंटू डी. TN बरोबर A अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले डी. आणि जर एकूण बेरीज काढायची असेल, एकूण बेरीज, तर फॉर्म्युला वापरायचा SN बरोबर n भागिले 2 कंसामध्ये 2A अधिक n वजा 1 गुणिले डी. बस इतकंच. एकूण बेरीज नावील किंवा एकूण नावील, समजलंय. या दोघांपैकी कोणतेही नाव आलं तर SN चा फॉर्म्युला, आणि जर पद काढायचं असेल तर TN चा फॉर्म्युला आपल्याला वापरायचं. एवढंच करायचं, बाकी काही बेसिक नाही याच्यासाठी. आणि लक्षात ठेवायचं 3.4 एक्झरसाइज मधून देखील, 3.4 सर्व संचामधून देखील पेपरला एक क्वेश्चन येतो 3 ते 4 मार्कांचा. तर चला आपण बघूया सर्व संच 3.4. बघा, सर्व संच 3.4 मधला पहिला प्रश्न, सगळ्यात पहिला प्रश्न, पहिली स्टेप बघू आपण. 1 नंबरला प्रश्न वाचूया. सानिकाने 1 जानेवारी 2016 ठरवले की त्या दिवशी 10 रुपये, दुसऱ्या दिवशी 11 रुपये, तिसऱ्या दिवशी 12 रुपये अशा प्रकारे बचत करत राहायचे. सानिका नावाची एक मुलगी आहे आणि तिने ठरवलं, कधी ठरवलं, 1 जानेवारी 2016. 1 जानेवारी म्हणजे वर्षाचा पहिला दिवस. 2016 या वर्षाचा पहिला दिवस, ओके, कोणता असतो, 1 जानेवारी. प्रत्येक वर्षाचा पहिला दिवस 1 जानेवारीच असतो. त्या दिवशी सगळे न्यू इयर रिझोल्युशन करतात, आपण या वर्षात असं असं करणार आहे. तर सानिकाने ठरवलं, आज मी 10 रुपये साठवणार, उद्या 11 साठवणार, परवा दिवशी 12, 13, 14, 15 असं साठवत चालणार. ओके, पहिल्या दिवशी 10 रुपये, दुसऱ्या दिवशी 11, तिसऱ्या दिवशी 12 अशा प्रकारे बचत करत राहायची. बचत म्हणजे साठवायचंय. ओके, पुढे काय म्हटलंय तर 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिची एकूण बचत किती झाली. एकूण बचत म्हणजे एकूण नावाला इथं आता तुम्हाला शिकवलं, जर एकूण नावाला तर कोणता फॉर्म्युला, SN. जर पद काढायचं असतं तर TN चा फॉर्म्युला. मग आता काय करायचंय, सानिका नावाची जी मुलगी आहे जिने संपूर्ण वर्षामध्ये 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंत जी बचत केली ती आपल्याला काढायची. पण सर्वप्रथम तुम्हाला हे लक्षात घ्यायचंय की अंकगणिती श्रेणी फाइंड करायची. अंकगणिती श्रेणी सगळ्यात पहिला आपण काय लिहूया, सानिकाने बचत केलेले पैसे अंकगणिती श्रेणीमध्ये
खालील प्रमाणे. चला, पहिल्या दिवशी किती रुपये वाचले? 10 रुपये. दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी किती साठवले? 10 रुपये. दुसऱ्या दिवशी 11 रुपये. तिसऱ्या दिवशी 12 रुपये. असं चालू आहे पुढे कुठपर्यंत? 31 डिसेंबर पर्यंत. तर सगळ्यात पहिला आपल्याला एसएनचा फॉर्म्युला वापरायचं समजलं, एसएनचं सूत्र वापरायचं, कारण की एकूण बचत काढायची म्हणजे एकूण बेरीज काढायची. त्या वर्षामध्ये त्यांनी किती रुपये साठवले याची एकूण बेरीज काढायची. तर पहिल्या दिवशी 10 रुपये, दुसऱ्या दिवशी 11, तिसऱ्या दिवशी 12 असे चालू आहे. तर इथं मला पहिलं पद काय भेटतंय? ज्यावेळेस आपण एसएनचा फॉर्म्युला वापरतो त्या ठिकाणी आपल्याला ए पाहिजे, डी पाहिजे आणि एन पाहिजे. एन. ओके, किती पदांची बेरीज काढायची तो आपला एन असतो. तर सगळ्यात पहिलं ए म्हणजे पहिलं पद सगळ्याला माहिती आहे या ठिकाणी 10 आहे. एक नंबरला कोण आहे? 10. सामान्य फरक काय? दुसऱ्यातून पहिला वजा करायचा. दुसरा कोण आहे? 11 वजा पहिला कोण आहे? 10. 11तून 10 गेले तर 1, म्हणजे डी ची किंमत किती आली? डी ची किंमत आली 1. पुढे एन किती आहे? आता सगळे मुळे चुका इथंच करतात. हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये एन घेण्याची चूक करतात. ओके, का बरं? कारण की इथं असं सांगितलंय की 1 जानेवारीला ठरवलं आणि 1 जानेवारी पासून तिने 31 डिसेंबर पर्यंत बचत केली. 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंत तिने बचत केली. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, संपूर्ण वर्षामध्ये तिने जी बचत केली ते आपल्याला काढायचंय. म्हणजे संपूर्ण वर्षाचे दिवस हा आपला एन असेल, संपूर्ण वर्षाचे दिवस. आता मुलं म्हणतील सगळ्या वर्षामध्ये 365 दिवस असतात संपूर्ण वर्षामध्ये, बरोबर आहे. पण जे लीप वर्ष असते, लीप वर्ष, ओके, जे प्रत्येक 4 वर्षांनी येतं, ते लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. मग मुलं म्हणतील लीप वर्ष ठरवायचं कसं? तर लक्षात ठेवायचं, जो कोणता नंबर तुम्ही घ्याल, ओके, त्याच्या शेवटचे 2 नंबर घ्यायचे. समजा इथं 2016 आहे, ओके, 2016च्या शेवटच्या 2 संख्या कोणत्या आहेत? 16. ते 16 घ्यायचे आणि त्याला 4 ने भाग द्यायचा. जर 4 ने त्याला भाग गेला तर ते लीप वर्ष आहे, नाही गेला तर नाही आहे. बघा, 4 1 4, 4 चौक 16, 4 ने त्याला भाग जातो, म्हणजे 2016 हे लीप वर्ष आहे. म्हणजे 2016 या वर्षामध्ये 366 दिवस असतील. समजलंय? ज्या वर्षामध्ये 366 दिवस असतात त्याच्यामध्ये फेब्रुवारी या महिन्यामध्ये 29 दिवस असतात, 29 फेब्रुवारी पर्यंत. समजलं इथपर्यंत? बरं, पुढे मग आता हे लीप वर्ष आहे तर आपला एन किती झाला? एन झाला 366. एन किती झाला? एन झाला 366. का बरं? कारण की त्या वर्षामध्ये 2016 या वर्षामध्ये 366 दिवस होते. समजलंय? ओके, एवढंच करायचं आणि फॉर्म्युला वापरायचं आणि सोडवायचं. चला इकडे सोडवतो तुमच्यासाठी मी. तुम्हाला समजलं असेल आता काय काय केलंय. ए ची व्हॅल्यू घेतली, डी ची घेतली, एन ची घेतली. आता फॉर्म्युला वापरायचं फक्त. काय फॉर्म्युला आहे? एस एन बरोबर एन भागिले 2 कंसामध्ये 2a अधिक एन वजा 1 गुणिले डी. एस एन किती आहे रे बाळ? एन आहे 366 बरोबर. एन किती आहे? एन आहे 366 भागिले 2 कंसामध्ये 2 गुणिले ए ची किंमत किती आहे? ए ची किंमत 10 अधिक एन किती आहे? 366 वजा 1 आणि गुणिले डी किती आहे? 1. सगळ्यात पहिलं ती मांडणी आली पाहिजे. सर्व संख्या 3.3 मध्ये मी एकदम प्रॉपर शिकवले की एसएनच्या फॉर्म्युल्याने बेरीज कशी फाइंड करायची, बेरीज कशी काढायची. तर सोडवूया आता. एस 366 बरोबर 366 भागिले 2 बेंदा 20 अधिक 366 मधून एक गेलं 365 गुणिले किती? 1. त्यानंतर पुढे एस 366 बरोबर 366 भागिले 2. मुलं म्हणतील 2 ने 366 ला भाग जातो, पण का द्यायला? मी काय शिकवलं हे शेवटपर्यंत तसंच ठेवायचं आणि या 2 ने इथं जो नंबर येईल तो कट करायचा. जसं की इथे बघा, इथं राहिला 20 अधिक करायचं गुणाकार 365 एक 365 यस 366 बरोबर 366 भागिले 2 आणि यांचा करायचं गुणाकार. ओके, यांचा काय करायचं? गुणाकार. चला करूया यांचा गुणाकार. का गुणाकार? कारण की हा जो 366 भागिले 2 आहे आणि हा जो कंस आहे त्या दोघांमध्ये गुणाकार आहे. 20 आणि 365 किती होतात? 385. ओके, आता मी तुम्हाला शिकवलं की 2 ने नेहमी हा नंबर कट करायचा, पण त्याच वेळेस मी हे देखील सांगितलं जर 2 ने हा कट होत नसेल तर 2 ने हा कट करायचा. आता 2च्या पाड्यात 385 नाही का? कारण की शेवटी 5 आहे. 2च्या पाड्यात 366 आहे का? कारण की इथं 6 आहे. तर कट करूया आपण. ओके, 366 इकडे बघा, इथं करतो कट. 366 भागिले 2 बे 1 बे 2च्या पाड्यात 3 नाही, त्याच्याजवळ 2 आहे, उरला खाली 1 वरती 6 बे 8 16 बरोबर बे 3 6 म्हणजे हे आले 183. म्हणजे ओके, पुढच्या पानावरती घेतो इथं आपल्याला जागा नाही म्हणून. म्हणून यस 366 बरोबर
याचा भागाकार किती आला 366 भागिले 2 183 आणि गुणिले पुढे किती आहे 385. फक्त यांचा गुणाकार तुम्हाला करायचा आहे. आपलं उत्तर झालेलं आहे. ओके, चला करूया बाजूला. हा 183 आहे. ओके, वाटलंच तर परत एकदा करून दाखवतो. 366 भागिले 2 किती होतात? 366 भागिले 2 बघा, बे एक बे, तीनातून 2 गेला, 1 उरला, त्याच्यावरती 6 आला, 82 16 आणि 2 6. तर इथं 183 आणि गुणिले 385 याचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला भेटणार आहे सानिकाने 1 जानेवारी 2016 पासून 31 डिसेंबर 2016 पर्यंत किती रुपये साठवले. तर करूया 183 चा गुणाकार 385 सोबत. 5 त्रिक 15, हातचा लेख 5 8 40 आणि 1 41, हातच्या लेख 4, 5 1 5 आणि 4 9 0. आता 8 ची बारी. ओके, 8 त्रिक 24, हातच्या लेख 2, 8 8 64, 64 आणि 2 किती होतात 66, हातच्या लेख 6, 8 1 8 आणि 6 किती रे बाळ 14, डबल 0. 3 त्रिक 9, 3 8 24, हातच्या लेख 2, 3 1 3, 3 आणि 2 किती 5. चला ऍड करू. 5 अशी 5, 4 आणि 1 5, 9 आणि 6 किती होतात 15, 15 आणि 9 किती होतात 15 आणि 9 होतात 24, हातच्या लेख 2, 2 आणि 4 किती होतात 6, 6 आणि 4 किती 10, हातचा लेख 5 आणि 1 6 आणि 1 7, 17,455. एकदा कॅल्क्युलेटर वरती चेक करून बघूया आपण, है ना, आपलं उत्तर चुकायला नको. 183 चा गुणाकार कुणासोबत करायचा आहे 385 सोबत. एकदम करेक्ट आहे, 17,455. ओके, याचं उत्तर किती आलंय यस 366 बरोबर 70,455. मग हे आपलं उत्तर आहे. म्हणजे शेवटी काय लिहायचंय आपण. ओके, हे बाजूला लिहितो आता, सॉरी हे रफ करतो आणि इथं साईडला लिहितो मी बघा. म्हणून सानिकाने 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016 पर्यंत केलेली एकूण बचत $70,455 इतके आहे. इथं आपलं उत्तर संपलेलं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय, याचा देखील घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ सराव संच 3.4 च्या प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 बघा काय आहे. एका गृहस्थाने 8,000 रुपये कर्जावर घेतले आणि त्यावर 1,360 रुपये व्याज देण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपये कमी देऊन सर्व रक्कम 12 मासिक हप्त्यात भरली. तर त्याने दिलेला पहिला हप्ता व शेवटचा हप्ता किती होता. एक गृहस्थ आहे, त्याने 8,000 रुपये कर्जावर घेतले, 8,000 रुपये कर्ज घेतलं आणि त्याच्यावर 1,360 रुपये व्याज दिलं असं तो म्हटला. ओके, त्यानंतर पुढे असं आलं की प्रत्येक जो हप्ता त्याचा यायचा तो आधीपेक्षा 40 ने कमी असायचा. पहिल्यांदा जर 100 रुपये हप्ता दिला तर दुसरा 60 रुपये हप्ता, तिसरा 20 रुपये, म्हणजे 40 ने कमी व्हायचं. त्यानंतर काय, ती जी सर्व रक्कम आहे 8,000 रुपये आणि प्लस त्याचं व्याज ही 12 मासिक हप्त्यात त्याने भरली. तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता आपल्याला काढायचा आहे. म्हणजे आपल्याला पहिलं पद काढायचं आणि शेवटचं पद काढायचं. आता ज्यावेळेस पद येतं त्यावेळेस टीएनचा फॉर्म्युला येतो, पण टीएनच्या फॉर्म्युल्यासाठी अंकगणितासाठी आपल्याकडे पाहिजे. या ठिकाणी अंकगणितासाठी दिलेलं नाहीये. मग काय करायचं सगळ्यात पहिलं बघा. आता सगळ्यात पहिले तर आपण म्हणू एका गृहस्थाने 8,000 रुपये कर्जावर घेतले. व त्यावर किती, त्यावर 1,360 रुपये व्याज देण्याचे कबूल केले. आता तुम्ही मला सांगा, ज्यावेळेस एखादा व्यक्ती कर्ज घेतो, बरोबर आहे. ओके, समजा तुम्ही कर्ज घेतलं 1,000 रुपयाचं. ओके, आणि त्याच्यावर तुम्हाला व्याज पडलं 100 रुपये. तर मग मला सांगा की तुम्ही फक्त जी रक्कम घेतली होती तीच देणार की फक्त व्याजच देणार की दोन्ही मिळून देणार. तर तुम्ही दोन्ही मिळून देणार. म्हणजे तुम्हाला जी मुद्दल आहे ती तर द्यावीच लागते, प्लस तिच्यामध्ये व्याज द्यावं लागेल. म्हणजे टोटल तुम्हाला एकूण 1,100 रुपये मागे द्यावं लागतील. किती रुपये 1,100. घेतले तुम्ही 1,000 होते,
परत केले तुम्ही 1100 रुपये. तसंच या ठिकाणी बघा, तो जो गृहस्थ आहे त्या गृहस्थाने 8000 रुपये घेतले आणि त्याने परत 8000 तर केलेच असतील, त्या 8000वर अजून 1300 त्याला एक्स्ट्रा द्यावं लागेल. म्हणजे आपण लिहूया गृहस्थाने परत केलेली एकूण रक्कम, परत केलेली एकूण रक्कम. किती असेल ती एकूण रक्कम? ती असेल 8000 तर दिलेस, अधिक त्याच्यावरती 1360 रुपये दिले. मग जर 8000 अधिक 1360 आपण केलं तर ते भेटतं आपल्याला 9360 रुपये. 9360 रुपये इतके रुपये त्याने परत केले. ओके, आता या ठिकाणी एकूण नाव आलंय कारण की त्याने 8000 आणि 1360 दोघं मिळून दिले, एकूण दिले, बरोबर. तर एकूण नाव आलं तर आधी एसएनचा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि एसएनचा फॉर्म्युलाचा यूज करून पहिलं पद आणि शेवटचं पद म्हणजे पहिला व शेवटचा हप्ता काढायचा आहे. ओके, नंतर टीएनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. पण सर्वप्रथम एकूण रक्कम म्हणजे याला आपण एसएन म्हणूया. ही जी रक्कम आहे ती एसएन आहे. किती आहे? 9360 रुपये, कारण की एकूण आहे. पुढं अजून काय म्हटलंय? प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयांनी कमी. मग मला सांगा इथं टोटल हप्ते किती आहे? टोटल हप्ते 12 आहेत. म्हणजे आपला एन झाला 12. ओके, जितक्या हप्त्यात भरले तो आपला 12, कारण की एकूण हप्त्यांची बेरीज 9360. पुढं पहिला हप्ता जर त्याने 100 रुपये दिला असेल तर दुसरा हप्ता 60 रुपये, तिसरा 40 रुपये, तिसरा 20 रुपये. का बरं असं मी का म्हटलं? कारण की त्यांनी सांगितलंय त्याने दिलेला प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपये कमी. 40 रुपये कमी. पहिल्यांदा 100, दुसऱ्यांदा 60, मग 20. तुम्ही जर इथं सामान्य फरक बघितला हप्त्यामधला तर सामान्य फरक आपण काढतो दुसऱ्यातून पहिला. तर दुसरा आहे 60, पहिला आहे 100. ओके, तर डी बरोबर 60तून 100 गेले किंवा 100 मधून 60 गेले तर 40 आणि 100 मोठा म्हटलं तर मायनस. म्हणजे प्रत्येक हप्ता जो आहे तो -40 आहे. प्रत्येक हप्त्यामधील फरक जो आहे तो -40 आहे. म्हणजे इथं डी ची किंमत पण भेटली जी आहे -40. डी ची किंमत किती आहे? -40. त्यानंतर पुढे काय? डी ची किंमत -40 झाली. आता काय बरं पुढं? एस एन भेटला, एन भेटला, डी भेटला. आता फॉर्म्युला यूज करायचा. ओके, व्हिडिओ रिपीट करून बघायचा आहे. हे जे एक्सप्लेनेशन मी दिलं हे समजण्यासाठी थोडासा वेळ लागेल. ओके, तर फॉर्म्युला असा आहे आपल्याकडं, एस एन बरोबर एन भागिले 2 कंसामध्ये 2a अधिक एन वजा 1 आणि गुणिले डी. इथपर्यंत बरोबर आहे? एस एन किती आहे बरं? एस एन किती आहे? डायरेक्ट सगळा 9360 बरोबर. एन किती आहे? 12 भागिले 2 कंसामध्ये 2 गुणिले ए. आता ए तसंच राहू दे कारण की ए आपल्याला माहित नाही, आपल्याला एच काढायचं आहे. ए म्हणजे पहिले पद आणि आपल्याला पहिलं पद पण काढायचं आहे. अधिक एन माहित आहे 12 वजा 1 आणि गुणिले डी. डी किती आहे? डी आहे -40. डी किती आहे? -40. आता मी काय करतोय, पुढच्या पानावरती येतो कारण की आपल्याला इथं जागा नाही आहे. एकदम सुटसुटीत तुम्हाला समजायला पाहिजे, आहे की नाही? चला पुढच्या पानावरती येतो. एक सेकंड. चला या ठिकाणी सोडवू आपण. आता काय करायचंय? सगळ्यात पहिले तर असं करा. आता मी तर तुम्हाला सांगितलं की कट नाही करायचं, पण आतमध्ये ए आहे. ओके, आता एकटच करावं लागेल. बेसही 12. इथे झालं 9360 बरोबर. हा झाला 6 गुणिले 2a अधिक 12तून गेला किती? 11 गुणिले -40 बरोबर. इथपर्यंत 2 ने 12 6 मध्ये कट झाला. त्यानंतर पुढे काय? हा जो 6 आहे आणि हा जो कंस आहे टोटल कंस त्याच्यामध्ये गुणाकार आहे. 6 जर मी इकडे आणला तर तो भागाकार करेल. 9360 चा भागिले कोण जाईल? 6. बरोबरच्या पलीकडे राहील 2 आहे. ओके, अधिक वजा 11 चौक 44 आणि त्याच्यावरती 1 शून्य म्हणजे 40चा आणि 11चा गुणाकार 440 आणि प्लस मायनसचा गुणाकार मायनस मध्ये. त्यानंतर काय? 6च्या पाड्यात 9360 शोधू. चला 6च्या पाड्यात 9 आहे का? नाही. 9च्या जवळची संख्या स्वतः 6 आहे. ओके, 6 1 6. नावातून 6 गेले तर उरले 3. 3 वरती परत 3. 6च्या पाड्यात 33 आहे का? नाही. त्याच्याजवळ कोण आहे? 6 पंचे 30. ओके, परत उरले 3. त्या 3 वरती 6. 6च्या पाड्यात 36 आहे का? आहे. 6 6 36 आणि हा शून्य ऍज इट इज टाका. तर उत्तर किती आलं बघा? हा झाला 1560 बरोबर 2a वजा 440. तर वजा 440 आपण इकडे पाठवलं तर काय होईल? 1560. तो वजा इकडे आला तर अधिक 440 बरोबर 2a.
ओके, मग मला सांगा हे दोघं सारखे म्हटल्यानंतर मी तो मायनस इकडे आणला, तो इकडे प्लस झाला. 1560 आणि 440 किती होतात? तर ते होतात 2000. ते किती होतात? 2000. आणि बरोबरच्या पलीकडे राहिला 2 आहे. वाटलंच तर करून दाखवतो. इकडे बघा, मुलं म्हणतील कसं काय 2000? 1560 आणि 440 किती होतात? 0 0 6 आणि 4 10, हात चालला 1, 5 आणि 4 9 1 10, हात चालला 1 आणि 1 2, 2000. आपल्याला कोण काढायचा? ए काढायचा. जर आपल्याला ए काढायचं तर 2 आणि ए मध्ये गुणाकार आहे. 2 जर इकडे आणला तर तो भागाकार करेल. 2000 भागिले 2, बरोबरच्या पलीकडे किती? ए. बे 1 बे, त्याच्यावरती 3 0. तर ए आपला आला 1000. ए किती आला? 1000. म्हणजेच काय? त्या गृहस्थाने भरलेला पहिला हप्ता किती असेल? 1000 रुपये. पण आपल्याला काढायचा आता शेवटचा हप्ता. आता शेवटचा हप्ता म्हणजे मला सांगा एकूण किती हप्ते दिले त्याने एकूण 12 हप्ते दिले. त्या 12 हप्त्यामधला पहिला हप्ता दिला 1000 रुपये. आता काढायचा शेवटचा हप्ता. मग शेवटचा हप्ता कोणत्या नंबरचा असेल? 12 नंबरचा हप्ता. म्हणजे आपल्याला टीएनचा सूत्र वापरायचं आणि 12 नंबरचा हप्ता काढायचा. चला काढूया. ओके, शेवटचा हप्ता काढण्यासाठी शेवटचा हप्ता काढण्यासाठी आपली जी यांची किंमत असेल ती आता 12 असेल. मगाशी पण यांची किंमत 12 होती, इथं पण यांची किंमत 12. इथं ए ची किंमत किती असेल? 1000. पहिलं पद किती आहे? 1000. त्यानंतर डी ची किंमत तर आहेच आपल्याकडे -40. टाका टीएनच्या फॉर्म्युल्यात. टीएन बरोबर ए अधिक कंसामध्ये एन वजा 1 आणि गुणिले डी. एन किती आहे? 12 बरोबर ए किती आहे? 1000 अधिक एन किती आहे? 12 वजा 1 गुणिले डी किती आहे? -40. टी 12 बरोबर 1000 अधिक 12तून 1 गेला 11 गुणिले -40. हा 1000 तसाच प्लस मायनस 11 चोक 44 1 0. 1000 मधून 440 गेले तर किती राहतात? 560. ओके, 1000 मधून 440 गेले तर राहतात 560. हा झाला टी 12. चला करून बघूया. 1000 मधून किती गेले? 1000 मधून गेले 440. वजाबाकी तुम्हाला येते. आपला वेळ जाऊ नये म्हणून मी इथं करतोय. तर 560 राहतात. म्हणजेच काय? तो जो गृहस्थ आहे ज्याने 8000 रुपये कर्जावर घेतले त्याने जो पहिला हप्ता भरला असेल तो असेल 1000 रुपये आणि जो शेवटचा हप्ता भरला तो असेल 560 रुपये. मग लिहायचंय, इथं लिहायचंय. म्हणून गृहस्थाने दिलेला पहिला हप्ता ₹1000 व शेवटचा हप्ता ₹560 असेल किंवा आहे. ओके, अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 2 देखील संपवलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतला? याचा देखील स्क्रीनशॉट घ्या. ओके, घेतलाय का? याचा देखील घ्या. ओके, आता जाऊया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 एकदमच सोपा आहे, लय सोपा. ओके, आणि हा पेपरला बी पडलेला आहे. काय म्हटलंय? ओके, पेपरला आता तुम्ही म्हणता सर तुम्ही सगळे पेपरला पडले म्हणता, बरोबर आहे. ओके, पेपरमध्ये फक्त हे नाव चेंज होऊन पडतात प्रश्न. समजलंय का? सचिनच्या प्लेसवरती दुसरं नाव असेल. ओके, पण पेपरला प्रश्न हे पडलेले आहेत. ज्यावेळेस मी तुम्हाला क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड करेल, ओके, आपल्या ग्रुपवरती, व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती, ओके, जे मुलं जॉईन झालेले असतील त्यांना भेटेल ती. जे जॉईन झालेले असतील त्यांनी आता जॉईन करून घ्या. ओके, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देऊन ठेवलेली आहे. त्याच्यावरती मी सर्व क्वेश्चन पेपर मागेल 10 ते 12 वर्षांच्या टाकायला आता सुरुवात करणार आहे. ओके, पुढील 2 ते 3 दिवसामध्ये. तर बघा या ठिकाणी काय सांगितलंय? सचिननं राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5000 रुपये, दुसऱ्या वर्षी 7000 रुपये, तिसऱ्या वर्षी 9000 रुपये याप्रमाणे रक्कम गुंतवली. तर त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती? एकूण नावाला एकूण. सचिन नावाचा एक माणूस आहे आणि त्याने काय केले? बचत केली. आपल्याला त्याची एकूण बचत काढायची आणि जर एकूण काढायचे म्हटल्यानंतर एसएनचा फॉर्म्युला, एकूण बचत म्हणजे एकूण बेरीज. तर एसएनचा फॉर्म्युला. तर सगळ्यात पहिला आपण काय करू? सचिनने जी रक्कम गुंतवली तिची अंकगणित श्रेणी लिहू. सचिनने गुंतविलेली रक्कम अंकगणिती श्रेणीमध्ये खालीलप्रमाणे.
काय आहे, पहिल्यांदा किती गुंतवले 5,000, मग किती गुंतवले 5,000 नंतर लगेच 7,000 रुपये. ओके, त्यानंतर किती 9,000 रुपये. ओके, रुपये लिहायचं राहिलं इथं, चालतंय तसं बी काय नाही. ओके, मग मला सांगायचं पहिलं पद किती आहे 5,000. सामान्य फरक कसा काढायचा, दुसऱ्यातून पहिला वजा करायचा, दुसऱ्यातून पहिला. दुसरा आहे 7,000 वजा पहिला आहे 5,000. 7 मधून 5 गेले तर किती राहतात 2,000. त्यानंतर काय रे बा, तिसऱ्या वर्षी. ओके, तिसऱ्या वर्षीची गरज नाही आपल्याला ए ची गरज आहे, डी ची, आणि आता एन ची गरज आहे. एन म्हणजे काय, एकूण किती दिवसांची किंवा किती वर्षांची गुंतवणूक काढायची, तो आपला एन. इथं बघा एकूण 12 वर्ष आहेत, तर एन किती आपला 12. जितक्याची बेरीज करायची तो आपला एन. इथं फॉर्म्युला लिहू, सूत्रानुसार जाऊ. सूत्र काय, एस एन बरोबर एन भागिले 2 कंसामध्ये 2 आहे अधिक एन वजा 1 आणि गुणिले किती रे बा डी. ओके, त्यानंतर काय, बाकीचं एक्झाम्पल इकडे सोडू. एस एन एन किती आहे 12 बरोबर. एनच्या ठिकाणी 12, इथं पण 12 भागिले 2 कंसामध्ये 2चा गुणाकार ए सोबत, ए ची किंमत 5,000 म्हणजे 2 गुणिले 5,000 अधिक कंसामध्ये एन वजा 1 एन 12 वजा 1 गुणिले डी किती आहे, डी आहे 2,000. ओके, दिसत असेल तुम्हाला त्या ठिकाणी बघा एस 12. ओके, तो हा असंच ठेवा, 12 भागिले 2 तसंच ठेवा. ओके, 5 दुने 10,000 म्हणजे 5 दुने 10 आणि त्याच्यावरती 3 शून्य अधिक 12 तून 1 गेला 11 गुणिले किती 2,000. त्यानंतर काय, हा 12 भागिले 2 तसंच ठेवा, कारण की आपल्याला 2 ने तिकडचा कट करायचा. जर तो होत नसेल तर मग इकडचा कट करायचा. हा झाला आतमध्ये 10,000 अधिक 11 दुने 22 त्याच्यावरती 3 शून्य आणि शेवटी बघा 12 भागिले 2 याचा गुणाकार. 10,000 आणि 22,000 किती होतील 32,000. किती 32,000. ओके, मग आपण काय करूया, 2 ने 32 कट करू. ओके, आता मुलं म्हणतील 2 ने 12, तरी पण उत्तर येते. 2 ने 12 कट करा, उलट सोपं जाईल. ओके, चला कोणतं सोपं जाईल, चला हेच करतो. 2 ने 12 कट करतो, बे 1 बे 6 12. तो कट केला तरी चालतोय, हा कट केला तरी चालतोय. उरलाय काय 6 गुणिले 32,000. ओके, मग करा गुणाकार. 6 0 0 6 0 0 6 0 0 6 दुने 12, हातचा आला 1, 6 त्रिक 18 1 किती 19. म्हणजे हा झाला तुमचा यस 12. म्हणजे जो सचिन नावाचा व्यक्ती आहे त्याने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये एकूण 1,92,000 रुपये गुंतवले. किती गुंतवले 1,92,000. मग शेवटी उत्तर कसं लिहायचंय, उत्तर लिहायचंय. ओके, सचिनने गुंतविलेली रक्कम किती आहे 1,92,000 रुपये आहे. ओके, 1,92. ओके, समजलंय. यावर पटापट याचा स्क्रीनशॉट घेतलाय, याचा देखील घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 बघा काय म्हटलंय, एका नाट्यगृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या आहेत, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या. याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी आहे. तर 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील आणि नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या आहेत. एक नाट्यगृह आहे ज्याच्यामध्ये टोटल 27 रांगा आहेत. एका नाट्यगृहात एकूण किती रांगा आहेत 27. आणि एकूण 27 रांगामध्ये जर विचार केला तर ओके, ज्या खुर्च्या आहेत त्या वाढत गेल्यात. पहिल्यांदा 20 खुर्च्या ठेवल्या पहिल्या रांगेत, मग किती ठेवल्या 22, मग 24, मग 26. अशा जशा लाईन वाढत चालल्या तशा पण खुर्च्या 2-2 ने वाढत चालल्या. मग आता आपल्याला काढायचंय की 15व्या रांगेत किती खुर्च्या आहेत. टोटल 27 रांगा आहेत, तर 15व्या रांगेतल्या खुर्च्या किती असतील हे काढायचंय आणि एकूण खुर्च्या किती असतील हे काढायचंय. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एकूण रांगा किती आहेत 27. याच्यामधून पण 15व्या रांगेतील खुर्च्या काढायच्यात. 15व्या रांगेतील म्हणजेच काय, एकूण पद आहे 27. त्या 27 पदामधील 15वं पद काय असेल हे काढायचंय. 27 नंबरला कोण भेटेल, किती खुर्च्या असतील. आणि त्यानंतर ह्या ज्या 27 आहेत या 27 रांगामधील एकूण खुर्च्या किती असतील. ओके, म्हणजे एकूण बेरीज काढायची. म्हटल्यानंतर या ठिकाणी 2 फॉर्म्युले येतील. जर 15व्या रांगेतील खुर्च्या काढायची तर फॉर्म्युला येईल TN चा, आणि जर एकूण बेरीज काढायची 27 रांगांची तर तो फॉर्म्युला येईल SN चा. समजलाय, कोणता फॉर्म्युला येईल SN चा. एकदम सोपा आहे.
व्हिडिओ जर व्यवस्थित बघितला आणि काळजीपूर्वक बघितला तर पहिल्या त्याच्यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन समजून जाईल. तर सोडवतो मी. आता हे रफ करतो आणि आता बाकीचं सोडवतो. ओके, बघा काय म्हटलंय. आपण काय करू, सगळ्यात पहिला अंकगणित श्रेणी लिहू. एकूण रांगा 27. ओके, रांगांतील खुर्च्यांची अंकगणिती श्रेणी खालीलप्रमाणे. चला, पहिल्या रांगेत किती खुर्च्या? 20 खुर्च्या. मग किती खुर्च्या? 22 खुर्च्या. मग किती खुर्च्या? 24 खुर्च्या. आणि अशा चालूच आहे पुढे. ओके, तर इथं मला पहिलं पद किती भेटतंय? पहिल्यांदा किती आहे? 20. सामान्य फरक किती भेटतो? सामान्य फरक 22 मधून 20 गेल्या. 22 मधून जर 20 गेल्या तर किती येतात? ते येतात 2. सामान्य फरक 2 खुर्च्यांचा. पहिलं पद 20 आणि n किती आहे? आता इथं 2 n आहे. जर एकूण बेरीज काढायची तर n 27 आहे. पण जर 15व्या रांगेतील खुर्च्या काढायच्या म्हणजे 15वं पद काढायचंय तर n किती आहे? 15. आपण सगळ्यात पहिलं काय करतोय? ओके, हे राहू द्या 1 मिनिटासाठी, असंच राहू द्या. पहिलं पद 20. ओके, सामान्य फरक 2. आपण काय करूया, 15व्या रांगेतील खुर्च्यांची संख्या काढण्यासाठी n ची किंमत घेऊ. किती आहे n ची किंमत? ती 15. जर 16व्या रांगेत सांगितलं असतं काढायचं तर 16 किंमत असते n ची. 20व्या रांगेतील काढायला लावलं तर n ची किंमत 20 असते. ओके, तर फॉर्म्युला वापरा. जर आपल्याला पद काढायचं तर फॉर्म्युला tn चा येईल. tn बरोबर या अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले d. n किती आहे रे बाळ? 15. a किती आहे? या आलाय 20 अधिक n किती आहे? 15 वजा 1 आणि गुणिले d किती आहे? 2. t 15 बरोबर 20 अधिक 15 तून 1 गेला 14. या दोघांमध्ये गुणाकार 2. 20 अधिक 14 दुने 28. 20 आणि 28 किती होतात? 48. ओके, म्हणजेच काय, 15व्या रांगेत किती खुर्च्या आहेत? इथे लिहितो. ओके, 15व्या रांगेत 48 खुर्च्या आहेत. 15 रांगेत किती खुर्च्या आल्या? 48. पण आता काय काढायचंय? एकूण ज्या 27 रांगा आहेत त्यांच्यामध्ये किती खुर्च्या आहेत? चला, एकूण 27 रांगेतील खुर्च्यांची संख्या काढण्यासाठी ओके, काय करायचं? n ची किंमत किती घ्यायची? 27. a ची आणि d ची किंमत तर आहे. a ची किंमत किती आहे? a ची किंमत लिहून टाकतो इथे. चला, परत 20 आणि d ची किंमत किती? 2. का बरं? कारण की मागं मग मला परत जावं लागायचं नाही म्हणून. ओके, तुम्ही डबल नाही लिहिले तरी चालतंय. चला, घ्या SN चा फॉर्म्युला. SN बरोबर n भागिले 2 कंसामध्ये 2 आहे अधिक n वजा 1 गुणिले d. n किती आहे रे बाळी? 27. जितक्या खुर्च्यांची बेरीज, जितक्या रांगेतील खुर्च्यांची बेरीज तो आपला n. 27 रांगा आहेत. n 27 भागिले 2. 2 गुणिले a ची किंमत किती आहे? 20 अधिक n किती आहे? 27 वजा 1 आणि गुणिले d किती आहे? 2. 27 भागिले 2 तसंच 20 दुने 40. 27 मधून 1 गेला 26 गुणिले 2. 27 भागिले 2 तसंच 40 अधिक 26 दुने किती होतात? 52. हे त्यानंतर पुढे इकडे करूया. बरोबर, यस 27 बरोबर 27 भागिले 2 गुणिले 52 आणि 40 किती होतात? 50 आणि 40 90 आणि 2 52. ओके, 52 आणि 40 किती होतात? 92. तर 2 ने आपल्याला हा कट करायचा. बे एक बे, बे चौक 8, नावातून 8 गेला उरला 1, त्याच्यावरती 2, 2 6 12.
म्हणजे 27चा गुणाकार कोणासोबत करायचा आहे? 46 सोबत. चला करूया. 27 गुणिले 46. 26 7 42, हातचे 4, 26 दुने 12, 12 आणि 4 किती? 16, 0. 4 7 28, हातचे 2, 4 दुने 8 आणि 2 10, इथं 2 हातचे आहेत. 4 दुने 8 आणि 2 10, 2 8 आणि 7 14, 4 हातचे 1 आणि 1 2. ओके, म्हणजे खुर्च्यांची संख्या किती आली? 1242. किती? 1242. हा झाला यस 27. मग आपण काय लिहू शकतो शेवटी? म्हणून आपण लिहू शकतो म्हणून 27 रांगेत एकूण 1242 खुर्च्या आहेत. अशा प्रकारे आपण हा प्रश्न देखील संपवलेला आहे. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि जर प्रश्न समजला नाही तर तो रिपीट करून बघू शकता. घेतला? याचा देखील घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5 बघा काय म्हटलंय. कारगिल येथे एका आठवड्यातील सोमवार ते शनिवार, सोमवारपासून शनिवारपर्यंत म्हणजे 6 दिवस या दिवसांच्या तापमानांची नोंद केली. त्या नोंदी अंकगणिती श्रेणीत आहेत. अंकगणिती श्रेणीत आहेत म्हणजे काय? प्रत्येक जे नोंदी आहेत त्या 2 क्रमांकात नोंदींमधला फरक सारखा असेल. ओके, त्यानंतर पुढे काय ही अट दिली बघा. सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज ही मंगळवार व शनिवारच्या तापमानांच्या बेरजेपेक्षा 5 डिग्री सेल्सिअसने जास्त आहे. जर बुधवारचे तापमान वजा 30 डिग्री सेल्सिअस असेल तर प्रत्येक दिवसाचे तापमान काढा. बापरे, मुलं म्हणतील डायरेक्ट बाउन्सर गेलेला आहे. बाउन्सर जायची गरज नाही. शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. 100% क्वेश्चन समजणार म्हणजे समजणार. आता भरपूर मुलांना हार्ड जातो. ओके, काय हरकत नाही. ओके, जोपर्यंत कुणी सांगणार नाही तोपर्यंत तुम्हाला देखील समजणार नाही. ओके, एकदम प्रॉपर सांगणार आहे मी, तुम्ही फक्त लक्ष देऊन बघायचं आहे. काय म्हटलंय? सोमवारपासून शनिवारपर्यंत या तापमानाची नोंद केली या दिवसांच्या, आणि त्या नोंदी अंकगणिती श्रेणी आहेत. अंकगणिती श्रेणीत म्हटल्यानंतर काय? प्रत्येकाच्या क्रमागत पदांमधील फरक स्थिर असेल. मग मी काय करतो? ओके, सोमवारचं जे तापमान आहे का? ओके, सोमवारचे तापमान त्याला मी T1 म्हणतो. सोमवारचं तापमान T1 म्हणतो. तेच मंगळवारचं तापमानला काय म्हणतो? T2 म्हणतो. ओके, तेच बुधवारच्या तापमानला T3 म्हणतो. का बरं? जर ते अंकगणिती श्रेणीत आहेत तर ती 6 पद आहेत. पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद शनिवारपर्यंत. गुरुवारला T4 म्हणतो. ओके, आता हे मी शॉर्ट मध्ये लिहितो, तुम्ही फुल मध्ये लिहायचंय. त्यानंतर शुक्रवारला T5 म्हणतो. शुक्रवारला काय म्हणतो? T5. आणि शनिवारला म्हणतो मी, ओके, शनिवारला काय म्हणतो मी? T6 आहे ना. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या तापमानांची नोंद केली आणि प्रत्येकाच्या क्रमागत पदांमधील फरक T2 - T1, T3 - T2 हे सारखे असतील, कारण की त्यांनी सांगितलं ते अंकगणित श्रेणीत. आता अटीनुसार जाऊया. ओके, काय सांगते अट? अटीनुसार जर विचार केला तर सोमवार व शनिवारच्या तापमानाची बेरीज म्हणजे सोमवारचं तापमान याच्यामध्ये जर शनिवारचं तापमान ऍड केलं म्हणजे बेरीज केली तर ती जी बेरीज आहे ती बेरीज मंगळवार आणि शनिवार याच्या तापमानाची जर बेरीज केली तर तिच्यापेक्षा किती जास्त आहे? 5 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 5 ने जास्त. समजलेपर्यंत काय? सोमवार आणि शनिवारच्या तापमानाची जर बेरीज केली तर ती बेरीज मंगळवार आणि शनिवार यांच्या तापमानाच्या बेरीजपेक्षा 5 ने जास्त आहे, म्हणजे +5. कमी असते तर -5 घेतला असता. आता सोमवारची व्हॅल्यू आपल्याकडे T1 आहे, टाका. अधिक शनिवारची व्हॅल्यू काय आपल्याकडे? शनिवारची व्हॅल्यू T6 आहे, टाका. बरोबर. मंगळवारची व्हॅल्यू किती आहे? मंगळवार T2 आहे, टाका. अधिक शनिवार किती आहे बघा? T6 आणि अधिक किती? तिथं 5. तर इथं बघा सगळ्यात पहिलं T6 आलं, T6 कट होईल. का बरं? तो प्लस आहे, इकडे आला तर मायनस होईल. हा प्लस आहे, तिकडे गेला तर मायनस होईल. म्हणजे इथं राहिलं फक्त T1 बरोबर T2 अधिक 5. हे एक रिलेशन भेटलं आपल्याला. ओके, याला आपण समीकरण 1 म्हणूया. याला काय म्हणू? समीकरण 1. का बरं? कारण की मला इथं T1 बरोबर T2 अधिक 5 भेटलंय. आता काय करतो? इथं T1 दिसतो ना, ओके, तर T1 ची व्हॅल्यू काढून घेतो. इथं T2 दिसतो ना, तर T2 ची व्हॅल्यू काढून घेतो. मुलं म्हणतील त्यांची व्हॅल्यू कशी काढायची? ओके, ज्यांनी सरळ संच 3.2 आणि 3.3 बघितले असतील, ओके, जे व्हिडिओ मी टाकले ते
तर त्यांना 100% समजेल T1 कसा काढायचा, T2 कसा काढायचा. ओके, तर काढूया. सगळ्यात पहिलं T1 साठी घेऊ. T1 साठी कशासाठी? T1 साठी. T1 साठी जर विचार केला तर मला सांगा फॉर्म्युला असतो Tn चा, म्हणजे हा जो इथं दिसतो का तो असतो n. तर मला सांगायचं n च्या प्लेसवरती किती दिसतो? 1, म्हणजे T1 चा n आहे 1. तेच जर विचार केला T2 चा, तर T2 चा n किती असेल? 2. ओके, इथं फॉर्म्युला वापरू. चला Tn चा काय आहे? Tn बरोबर a अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले d. Tn n किती आहे? 1. a अधिक n किती आहे? 1 वजा 1 गुणिले d. मग ती 1 बरोबर a अधिक 1 वजा 1 0. 0 गुणिले d 0. ओके, म्हणजे इथं राहिला फक्त a. म्हणजे T1 ची किंमत a असते, हे सगळ्याला माहित आहे. T1 म्हणजेच a म्हणजेच T1. मी डायरेक्ट टाकलं असतं तुम्हाला समजलं नसतं, म्हणून प्रूफ करून दाखवलं. आता T1 झाला, आता T2 काढू. चला T2 साठी जर विचार केला तर n ची किंमत आहे 2. मग फॉर्म्युला वापरू. Tn बरोबर a अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले d. n किती आहे रे बाळ? 2. a अधिक n किती आहे? 2 वजा 1 गुणिले d. इथं बघा T2 बरोबर a अधिक 2तून 1 गेला, 2तून 1 गेला 1 गुणिले d 1d. बरोबर का? हा झाला T2 ची किंमत. आता मला सांगा समीकरण 1 मध्ये मला इथं T1 दिसतो, इथं T2 दिसतो. तर T1 च्या जागी त्याची किंमत टाकतो a, आणि T2 च्या जागी त्याची किंमत टाकतो जी पुढे आली a प्लस d. मुलं म्हणतील याने काय फायदा होईल? फायदा काय होईल बघा आता समीकरण 1 वरून. ओके, एक मिनिट समीकरण 1 वरून. ओके, काय होतं समीकरण 1? इथं लिहून घेतो वाटलं असतं तुमच्यासाठी. ते होतं T1 इज इक्वल्स टू T2 अधिक 5. तर T1 ची किंमत आली a, T2 ची किंमत आली a अधिक d, आणि बरोबरच्या ओके अधिक 5. तर इथं बघा a ला a काय झाला? कट. a ला a काय आला? कट. म्हणजे इथं राहिला 0 बरोबर, इथं राहिला d अधिक 5. मग इथून तुम्हाला d ची किंमत भेटेल. अधिक 5 जर इकडे आला तर वजा 5 होईल, म्हणजे d ची किंमत इथं भेटते वजा 5. अधिक 5 इकडे आला तर वजा 5. d ची किंमत किती भेटली? वजा 5. ओके, पण मुलं म्हणतील d ची किंमत कशाची? d ची किंमत काढण्यासाठी गरज होते का? होती. d ची किंमत काढण्यासाठी गरज होते, म्हणून तर काढली. आता पुढे ओके, पुढची अट काय आहे बघा. पुढची अट अशी आहे. ओके, ही अट झाली पहिली. पुढची अट अशी आहे बघा, जर बुधवारचे तापमान वजा 30 डिग्री सेल्सिअस असेल तर प्रत्येक दिवसाचे तापमान काढा. बुधवार बघा किती नंबरला आहे? बुधवार 3 नंबरला आहे. मग चला बुधवारचं तापमान. ओके, जर बुधवारचे तापमान किती असेल? बुधवारचे तापमान जर वजा 30 डिग्री असेल, ओके, तर मला काय भेटतंय? बुधवार आहे माझा T3, तर इथं भेटते T3 ची किंमत वजा 30. T3 ची किंमत किती भेटते? वजा 30. समजलं इथपर्यंत? जर याचा विचार केला तर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला T3, T4, T1 असं भेटेल, सगळ्यात पहिला Tn चा फॉर्म्युला वापरून घ्यायचा, समीकरण तयार करून घ्यायचं. ते एकदम सोपं असतंय. तर बघा Tn चा विचार केला तर n ची व्हॅल्यू किती भेटली? इथं 3. n ची किंमत जर 3 भेटली तर टाका Tn च्या फॉर्म्युला. Tn बरोबर a अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले d. n किती आहे? 3 बरोबर a अधिक n किती आहे? 3 वजा 1 गुणिले किती d. तर T3 किती आहे? T3 ची किंमत आहे वजा 30. T3 ची किंमत किती आहे? वजा 30 बरोबर a अधिक 3तून 1 गेला 2 d. बरोबर. मग आता काय करायचंय? वजा 30 तसाच ठेवा बरोबर a अधिक 2 आणि d मध्ये गुणाकार आहे, आणि d ची किंमत तिथं आली. सांगितलं की नाही? d तुमचा लय महत्वाचा आहे. ओके, d म्हणून तर सांगितलं त्यांनी. आधी ही अट दिली, मग त्याच्यानंतर ही दिली. d ची किंमत टाका वजा 5. तर या ठिकाणी काय होईल? वजा 30 बरोबर a प्लस मायनस मायनस b पंचे 10. तर बघा वजा 30 आपण तसंच ठेवू. वजा 10 जर इकडे आला तर अधिक 10 बरोबरच्या पलीकडे a. मग या ठिकाणी आपल्याला a ची किंमत मिळून जाईल. a ची किंमत मिळेल. a ची किंमत किती भेटते? a ची किंमत भेटते आपल्याला. ओके, इथं वजाबाकी होईल, वजा आणि अधिक म्हणजे वजाबाकी. 30तून 10 गेला तर 20, आणि 30 मोठा म्हटल्यानंतर मायनस. तर a ची किंमत भेटली वजा 20, d ची किंमत भेटली वजा 5, a ची किंमत भेटली वजा 20. मग आता काय करायचंय? आपल्याला सांगितलंय प्रत्येक दिवसाचं तापमान काढा. प्रत्येक दिवस कोण आहे? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. मग काढू ना. म्हणजे आपल्याला T1 ची व्हॅल्यू काढायची, T2 ची काढायची, T3 ची काढायची. याच्यासाठी सराव संच 3.1 मधलं बेसिक. ओके, काय बेसिक आहे सांगतो इथं. चला, आपल्याला काय काय काढायचंय? सोमवारचं तापमान. ओके, काढून घेऊ. चला, सोमवार म्हणजे कोण? T1. मग आपल्याला कोण काढायचं आहे? T2. चला पुढच्या याच्यावरती येतो, पुढच्या पानावरती येतो. ओके, मोकळी ढकली जागा आपल्याला भेटेल. सोमवारचं तापमान ज्याला आपण काय म्हणूया? T1. त्यानंतर मंगळवारचं तापमान ज्याला आपण काय म्हणू? T2.
त्यानंतर बुधवारचं तापमान जे की ऑलरेडी दिलेलं आहे तरी पण इथं घेतो मी, त्याला आपण काय म्हणतो T3. त्यानंतर गुरुवारचं तापमान याला आपण काय म्हणू T4. त्यानंतर काय रे बघ शुक्रवारचं तापमान ज्याला काय म्हणू आपण T5. आणि त्यानंतर शनिवारचं तापमान याला काय म्हणूया आपण T6. का बरं असं? तर मला सांगा T1 म्हणजे आपलं पहिलं पद आणि पहिलं पद किती आलंय T1 म्हणजेच आहे आणि A ची किंमत किती आहे -20. मग टाका -20. T ची किंमत आली. आता मला सांगा जर T2 ची किंमत काढायची असेल तर तुम्हाला काय सांगितलं T2 ची किंमत काढण्यासाठी T1 ची मदत घ्यायची, त्याच्यामध्ये D ऍड करायचा. T3 ची किंमत काढण्यासाठी T2 ची मदत घ्यायची. T4 ची किंमत काढण्यासाठी T3 ची मदत घ्यायची. T5 ची किंमत काढण्यासाठी T4 ची मदत घ्यायची. T6 ची किंमत काढण्यासाठी T5 ची मदत घ्यायची. हे तर मागचं बेसिक आहे सरळसंख्या 3.1 मधलं प्रश्न तिसऱ्या मधलं. ओके, दुसरा किंवा तिसऱ्या मधला. मग चला सगळ्यांमध्ये D ऍड करायचा, झालाय आपला आन्सर. एवढंच करायचं होतं, बाकी काय नाही. ओके, इथं A ची किंमत बघा, इथं लिहून ठेवतो. A ची किंमत -20 आलेली आहे आणि D ची किंमत -5 आलेली आहे. तर इथं T1 ची किंमत टाका. T1 किती आहे -20. इथं प्लस आहे पण D ची किंमत मायनस आहे. प्लस मायनस इथं मायनस होईल. -20 -5 किती होईल -25. त्यानंतर काय T2 किती आलाय टाका. T2 किती आहे -25. ओके, हे प्लस आणि D मायनस मध्ये प्लस मायनस -5. ओके, -25 -5 किती होईल -30. बरोबर. T3 किती आहे T3 आलाय हे बघा, हा T3 हा T2 आहे तिकडं, हा T3 तिकडे किती आलाय -30. त्या -30 मध्ये D ची किंमत ऍड करा, हा प्लस आणि तो मायनस, प्लस मायनस मायनस -30 -5 किती होईल -35. त्यानंतर T4 किती आलाय T4 -35. ओके, प्लस D ऍड करायचा, हा मायनस आणि हा प्लस काय होईल मायनस. D ची व्हॅल्यू किती -5 -35 -5 -40 होईल. ओके, त्यानंतर बुधवार ऑलरेडी -30 दिला होता बघा, आलाय तसं पण -30. त्यानंतर T5 T6 काढण्यासाठी T5 ची मदत. T5 किती आहे -40. ओके, D टाकायचा आहे प्लस मायनस -5 -45 वजा किती 45. बरोबर का? याची जरा अरेंजमेंट लावतो चांगली, म्हणजे आपल्याला इथं उत्तर लिहिता येईल. ओके, तर आपल्याला प्रत्येक दिवसाचं तापमान काढायचं होतं. मग आपण काढलेलं आहे तापमान बघा. सोमवारचं तापमान किती आहे -20. ओके, प्रत्येक दिवसाचे तापमान. ओके, आपण असं लिहू सोमवार ते शनिवार तापमानांच्या नोंदी खालीलप्रमाणे. पहिलं तापमान किती आहे -20. मग दुसरं किती आलंय -25. मग -30 -35 -40 -45. बघा, पहिल्या दिवशी -20 होतं, मग -25 -30 -35 -40 -45. ओके, हे आहे. हे बघा, हे झाले त्या तापमानांच्या नोंदी. अशा प्रकारे हा प्रश्न देखील संपलेला आहे. परत एकदा सांगतो काय केलंय. सगळ्यात पहिलं ते एक्झाम्पल वाचलं आपण. ते एक्झाम्पल वाचल्यानंतर काय केलं. ओके, याच्या पण माग आहे. ते एक्झाम्पल वाचल्यानंतर सगळ्यात पहिली ॲड घेतली. सोमवारपासून शनिवारपर्यंत तापमानांना नाव देऊन टाकले. हे नाव मी मनाने दिले का? नाही. का हेच नाव का दिले? कारण की त्यांनी सांगितलंय की त्या नोंदी अंकगणिती श्रेणी आहेत, अंकगणिती श्रेणीत आहेत त्या नोंदी. मग पहिली T1 T2 T3 अशी T6. अट सांगते पहिली, सोमवार आणि शनिवारच्या तापमानाची जर बेरीज केली तर ती बेरीज मंगळवार आणि शनिवारच्या तापमानाच्या बेरीजपेक्षा 5 ने जास्त आहे. तर मी सोमवारला T1 म्हटलेलं आहे, T1 टाकला. शनिवार T6, मंगळवार T2, शनिवार T6. इथं T6 कॅन्सल. तर इथं T1 इज इक्वल टू T2 प्लस 5. तर इथं T1 ची किंमत काढून घेतली. T1 साठी विचार केला तर N ची किंमत 1, तिथून बघा T1 ची किंमत ही आली. त्यानंतर T2 साठी विचार केला तर T2 ची किंमत बघा इथं आली, A प्लस D. ती पहिल्या समीकरणात टाकली, 1 वरून बघा इथं लिहिलंय. तर इथं मला D ची किंमत भेटली. मग दुसऱ्याकडे गेलो, दुसऱ्या अटीकडे. तर तिथं सांगितलंय बुधवारचं तापमान -30 डिग्री आहे. ते जर असेल तर बुधवार माझा T3 आहे आणि त्याची किंमत -30. तर इथं यांची किंमत 3 भेटली. फॉर्म्युला टाकला तर इथं हे रिलेशन भेटलं, ज्याच्यावरून मला A ची किंमत भेटली. मग मला जर A भेटलाय, A म्हणजे पहिलं पद म्हणजे पहिल्या दिवसाचं तापमान. मग जर मला पहिल्या दिवसाचं तापमान माहित आहे आणि मला जर सामान्य फरक माहित आहे तर मी दुसऱ्याचं, तिसऱ्याचं, चौथ्याचं, पाचव्याचं आणि सहाव्याचं तापमान काढू शकतो. समजलं इथपर्यंत? ओके, घ्यायचा स्क्रीनशॉट. घ्या स्क्रीनशॉट पटापट. या ठिकाणी हा प्रश्न संपलेला आहे. घेतलाय?
याचा देखील घ्या. ओके, याचा पण स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 बघा काय आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्रिकोणाकृती भूखंडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पुढे पहिल्या ओळीत 1 झाड, दुसऱ्या ओळीत 2 झाडे, तिसऱ्या ओळीत 3 झाडे, याप्रमाणे 25 ओळी झाडे लावली. तर एकूण किती झाडे? एकूण ज्या ठिकाणी एकूण नाव आलं त्या ठिकाणी 100% एसएनचा फॉर्म्युला येणार. बरोबर का? आता काय म्हटलंय, एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे, तिथं पहिल्या ओळीत 1 झाड, दुसऱ्या ओळीत 2, तिसऱ्या ओळीत 3 अशा झाडं लावत गेले, एकूण 25 ओळी लावल्या. तर तुम्हाला ते 25 ओळीमध्ये एकूण किती झाडं लावले हे काढायचं. एकदम सोपं आहे ना. चला काढूया. आपण काय करूया, एकूण ओळी. एकूण ओळी किती आहेत? 25. ओके, अंकगणित श्रेणी लिहू. अंकगणित श्रेणी खालील प्रमाणे. ओके, पहिल्या ओळीत किती झाड? 1 झाड. ओके, 1 झाड, 2 झाडे, 3 झाडे, याप्रमाणे ओळी चालू आहेत. तर इथं मला पहिलं पद काय भेटतंय? पहिलं पद भेटतंय 1. ओके, सामान्य फरक कसा भेटेल? दुसऱ्यातून पहिला वजा करायचा. 2तून गेला 1, 2तून 1 गेला 1, हा झाला माझा डी. त्यानंतर एन किती आहे इथं? एन म्हणजे काय? एकूण किती ओळी आहेत? एकूण 25 ओळी, तो तुमचा एन. कारण की 25 ओळींची तुम्हाला बेरीज काढायची झाडांची. टाकूया फॉर्म्युला, संपला विषय. इथंच लिहू फॉर्म्युला, तिकडे बाकीचं करू. सूत्र आहे बघा, एस एन बरोबर एन भागिले 2 कंसामध्ये 2a अधिक एन वजा 1 गुणिले डी. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला बेरीज काढायची त्या त्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा. एस एन, एन किती आहे बा? एन आहे 25 बरोबर 25 भागिले 2 कंसामध्ये 2चा गुणाकार a सोबत. a किती आहे? 1 अधिक एन वजा 1. एन किती आहे? 25 वजा 1. 25 वजा 1 आणि गुणिले डी किती आहे? 1. तर या ठिकाणी बघा 25 भागिले 2, 2 1 2 अधिक 25 मधून 1 गेला तर किती? 24. हा 25 आहे बरं का. ओके, 25 मधून 1 गेला तर 24 गुणिले 1. त्यानंतर 25 भागिले 2, हा 2 तासाच आधी गुणाकार करू. 24 1 24. त्यानंतर 25 भागिले 2 आणि याचा गुणाकार ते कंसासोबत आहे. कंसामध्ये बघा 2 आणि 24 ची बेरीज 26 आहे. तर बघा बे 1 बे, बे त्रिक 6, या 2ने तो कट करायचा आहे. 25 चा गुणाकार 13 सोबत करू. चला करूया. 25 त्रिक किती होतात? 75. 5 7 7. 25 1 25, 25 1 25 आणि 7 किती होतात? 32. ओके, म्हणजे हा झाला यस 25, 325. म्हणजे एकूण झाडांची संख्या 25 ओळीत किती असेल? 325. ओके, गुणाकार बघा साईडला करून दाखवतो. मुलं म्हणतील कसं केलं, आम्हाला समजलं नाही. 25 चा गुणाकार 13 सोबत करायचा आहे. सोपं आहे ना. 3 5 15 हाताला 1, 3 2 6 आणि 1 7 0, 1 5 5, 1 2 2, 5 7 आणि 5 12 हाताला 1 2 आणि 1 3, 325. ओके, समजलंय. मग शेवटी उत्तर कसं लिहायचंय? शेवटी उत्तर लिहायचंय. ओके, आणि ते कन्फर्म लिहायचंय. म्हणून 25 ओळीत एकूण 325 झाडे आहेत. किती आहेत? 325 झाडे आहेत. यावर याचा स्क्रीनशॉट पटापट घेतलाय. याचा देखील स्क्रीनशॉट घ्या. घेतलाय? ओके, अशा प्रकारे आपण जो सराव संच 3.4 आहे हा संपवलेला आहे. त्याचप्रमाणे अंकगणित 3D हा चॅप्टर देखील संपवलेला आहे. आतापर्यंत आपण 3 चॅप्टर संपवलेले आहेत. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल. थँक्यू सो मच.